नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच आता राज्यसेवेचा फॉर्म येणार आहे आणि राज्यसेवा मुख्यसाठी बरेच सारे विद्यार्थी फॉर्म भरतात आहे. त्यासाठी आता सध्या खूप मोठी चर्चा चालू आहे की नॉन क्रिमिलियर हे कोणत्या वर्षाचं असलं पाहिजे. त्याची डेट एक्झॅक्टली मुलांना माहित नाही की कोणत्या वर्षाचं ग्राह्य पकडलं जाईल. त्याकरता आयोगाने स्पष्ट तिथे एक नोट दिलेली आहे. आयोगाने स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की कोणत्या वर्षाचं असलं पाहिजे. ही जी काही दुविधा आहे, ही दुविधा मी इथं तुम्हाला तुमची आहे ती सॉल्व्ह करतोय की आरक्षण 5 दिनांक 28 काय आहे बघा. इथं मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो की कशा पद्धतीने काय आहे. काय म्हणते, दिनांक 28 जून 2024 5 जुलै 2024 अन्वय है ना, अन्वय विहित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ग्राह्य राहील. म्हणजे ही जी तारीख आहे, या तारीख नंतरचे जेवढे काही प्रमाणपत्र आहेत ते ग्राह्य पकडले जातील. नॉन क्रिमिलियर तुम्हाला हे या डेट नंतरचे असले पाहिजे. कोणते? 28 जून 2024 व 5 जुलै 2024 याच्या नंतरचे जे काही आहेत ते तुम्ही ग्राह्य पकडले जातील. त्या डेटच्या नंतरचे जेवढे आहेत ते काय आहेत ते तुम्हाला नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं जो काही कोड असेल तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. थँक्यू, धन्यवाद.